आपण आत्ता महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक आणि चैतन्याने भरलेल्या शहरात आलो आहोत. हे शहर ओळखलं जातं त्याच्या सांस्कृतिक वारशासाठी, आध्यात्मिक महत्त्वासाठी आणि जुन्या परंपरांसाठी. पूर्वीपासूनच हे शहर धार्मिक आणि राजकीयदृष्ट्या खूप महत्त्वाचं केंद्र राहिलं आहे. चला तर मग या खास शहराला अर्थात कोल्हापूरला थोडं जवळून ओळखूया. हॅलो, हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कोल्हापूरमधला आज आमचा पहिलाच दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आम्ही कुठे कुठे जातोय, काय काय खातो हे तुम्हाला नक्कीच दिसेल ह्या व्हिडिओ मार्फत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच जाऊन सबस्क्राईब करा. कोल्हापुरातले आपलं पहिलं ठिकाण आहे कोल्हापूरचं सर्वात प्रसिद्ध ठिकाण महालक्ष्मी देवी मंदिर, ज्याला अंबाबाई मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर देवी महालक्ष्मीला समर्पित आहे आणि इथे देशभरातून भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ मानली जातात, त्यांपैकी हे महालक्ष्मी देवीचं मंदिर आहे. हे मंदिर हजारो वर्षांपासूनचं असून त्यांचं स्थापत्य खूप सुंदर आहे. रस्त्यात खूप सारे कोल्हापुरी चप्पल, जी कोल्हापूरची शान आहे, ते आपल्याला इथे दिसत आहे. मंदिराच्या परिसरात येऊनच खूप प्रसन्न, छान वाटतंय. आजूबाजूला खूप सारे दुकाने इथे थटलेली दिसतात. महालक्ष्मी देवी स्वयंभू असून घडवलेली नाही तर प्रकट झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज अंबाबाईचे निस्सिम भक्त होते. युद्धाला जाण्याआधी देवीचं दर्शन अनिवार्य मानलं जायचं. कोल्हापूर संस्थानात महाराजांच्या प्रत्येक निर्णयामागे देवीची कृपा मानली जायची. खूप पूर्वी या परिसरावर कोल्हासूर नावाचा राक्षस राज्य करत होता. तो इतका अत्याचारी होता की देव ऋषींनाही आदिशक्तीकडे धाव घेतली. तेव्हा देवीने अंबाबाईच्या रूपात अवतार घेऊन कोल्हासुराचा वध केला. मरतानाही कोल्हासुराने देवीकडे क्षमा मागितली आणि देवीने वर दिला, तुझ्या नावानेच हे क्षेत्र ओळखलं जाईल आणि म्हणूनच कोल्हापूर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक चमत्कार सुद्धा आहे. दरवर्षी उत्तरायण आणि दक्षिणायनच्या वेळी सूर्यकिरण थेट गर्भगृहात जाऊन देवीच्या चरण, नाभी आणि मुखावर पडतात. पुराण कथेनुसार भगवान विष्णू काही काळासाठी कोल्हापूरमध्ये वास्तव्याला होते. इथेच त्यांनी महालक्ष्मीशी विवाह केला. नंतर विष्णू तिरुपतीला गेले आणि तिथे व्यंकटेश बालाजी म्हणून प्रकट झाले. म्हणूनच म्हणतात कोल्हापूरची महालक्ष्मी ही बालाजीची अर्धांगिनी आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात प्रत्येक शुक्रवारी देवी महालक्ष्मी पालखीतून नगर प्रदक्षिणा घालतात. ही फक्त मिरवणूक नाही तर ही आहे देवीचा नगर भेटीचा सोहळा. असं मानलं जातं की देवी अंबाबाई आपल्या भक्तांची कुचंबणा जाणून घेण्यासाठी दर शुक्रवारी मंदिराबाहेर पडतात. शुक्रवार हा महालक्ष्मीचा विशेष दिवस म्हणून या दिवशी पालखीची परंपरा शेकडो वर्षांपासून अखंड सुरू आहे. या पालखीत देवीची मूर्ती नाही तर चरण पादुका पालखीत विराजमान असतात. वाद्यांचा निनाद, भक्तांची गर्दी आणि संपूर्ण शहरात एक वेगळीच ऊर्जा. या पालखीत सहभागी झालं की देवीचा आशीर्वाद नक्की मिळतो, असं कोल्हापूरकर ठामपणे मानतात. ही केवळ एक परंपरा नसून ही कोल्हापूरकरांची जिवंत श्रद्धा आहे. या मंदिरातून स्त्रिया हात रिकामे ठेवून कधीच परत जात नाही. या मंदिरातून बांगड्या भरणं म्हणजे देवी महालक्ष्मीच्या सौभाग्याचा आशीर्वादच असतो. इथल्या बांगड्या श्रद्धा आणि विश्वासाचं प्रतीक आहेत. ज्योतिबा मंदिराच्या पवित्र शिखरावरून शहर पाहताना, टाऊन हॉलच्या इतिहासात हरवून जाताना आणि रंगीबेरंगी गल्लींच्या गोड वासांमध्ये रमताना कोल्हापूरची खरी मजा अजून बाकी आहे. पुढच्या भागात आपण ह्या शहराच्या हृदयाशी अजून जवळून भेटणार आहोत. तोवर स्टे ट्यून आणि हॅपी ट्रॅव्हलिंग.